मंडळी, तुम्ही कालचा बिग बॉस मराठीचा एपिसोड पाहिलात का? त्यात ना 2 टास्क झाले होते. पहिला होता कॅप्टन्सीचा चौथा उमेदवार ठरवणारा. त्यासाठी सिलेक्ट होणार होते मेहनत ग्रुपमधून. त्यासाठी डोरच्या मागून येणाऱ्या बझरला जो पहिला दाबेल तो ठरणार होता चौथा उमेदवार. बेल वाजवल्यावर लगेच अनुश्री यांनी बझर दाबवल्यामुळे त्या ठरल्या चौथ्या उमेदवार. आता हा होता पहिला टास्क. दुसरा टास्क होता कॅप्टन ठरवणारा. त्यासाठी 2 ग्रुप झाले होते. अनुश्री आणि सोनाली टीम ए, प्राजक्ता आणि तन्वी टीम बी. या 2 ग्रुपना त्यांचे 2 प्रतिनिधी निवडायचे होते. त्यासाठी टीम ए ने घेतलं होतं ओमकार आणि सागर यांना, टीम बी ने घेतलं होतं विशाल आणि आयुष यांना. गेम सुरू झाल्यावर टीम ए ने एक स्ट्रॅटेजी केली. त्यात ओमकारला विशालला अडवायला सांगितलं. दोन्ही टीम एनर्जीने खेळत होते, पण विशाल आणि ओमकार मध्ये झटापट झाली. त्यामुळे वाद निर्माण झाले. त्यात ओमकारला थोडी दुखापतही झाली. त्यामुळे टास्क थांबवावा लागला. त्यात सोनालीचा हात चुकून तन्वीला लागल्यामुळे तन्वीने मला चपराक मारली. त्यावरून गोंधळ घातला. ओमकार आणि विशालमध्ये पुन्हा वाद बिग बॉसने त्यांना वेगळं राहायला सांगितलं. सागरचा धक्का तन्वीला लागल्यामुळे ती वाद घालत होती. वादावादामध्ये कॉमेडी करतो असं तन्वीकडून बोललं गेल्यामुळे सागर यांचा राग अनावर झाला. त्यामुळे तिथे सर्वजण तन्वीला बोलायला लागले. बिग बॉसने पुन्हा शांत राहायला सांगितलं. जर अशीच भांडणं करत राहिलात किंवा झटापटी झाली तर त्यांना नवीन स्पर्धक आणावे लागतील असं म्हणाले. आता झालेल्या गोष्टीमुळे हा राऊंड रद्द झालाय. पुढच्या राऊंडसाठी त्यांना नवीन प्रतिनिधी घ्यायला सांगितले. त्यासाठी टीम ए ने करण आणि सचिन यांना निवडले, तर टीम बी ने रुचित आणि रोशन यांना निवडले. पुढचा राऊंड आजच्या एपिसोडमध्ये होईल. तर मंडळी, तुम्हाला काय वाटतं, कोण होईल कॅप्टन आणि जे वाद झाले त्यामध्ये कोण चुकीचं होतं आणि कोण बरोबर? आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.